जरांगे पाटील यांनी असताना मागणी आपली सोडायला तयार नाही आणि राजकीय पक्ष या ठिकाणी भूमिका घ्यायला तयार नाही, तेव्हा समाज व्यवस्थेमध्ये दोन भाग झाले, दोन तट झाले असं मी म्हणेन. एक मराठा समाजाचा तट आहे आणि एक ओबीसी समाजाचा असणारा तट आहे. फिरताना आम्हाला ते जाणवलं आणि उघडपणे दोघंही आम्हाला म्हणत होते की या निवडणुकीमध्ये मराठा समाज ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी हा मराठा समाजाला मतदान देणार नाही. दोघांना ज्यावेळेस आम्ही खोदून विचारायचं पा असं का भूमिका घेत आहे, म्हटलं नाही या निवडणुकीपुरती आम्ही ही भूमिका घेणार. म्हटलं का घेत आहे? एकजण म्हणत होता आरक्षण मिळवायचं आहे आणि दुसरा म्हणत होता की आरक्षण वाचवायचं आहे. दोघांच्या भूमिका ठाम आहेत. दोघंही आपापल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि मतदान झाल्यानंतरच त्यांची भूमिका बदलेल असं मला त्या ठिकाणी दिसतंय. मी असं म्हणेन की एका दृष्टिकोनातून योग्य आहे, मत केलेलं आहे, ते राजकीय मत आहे. ते राजकीय मतभेदीतून व्यक्त झालं तर समाज व्यवस्थेला काहीही धोका होत नाही, कारण एक कोणतरी निवडून यायचं आहे आणि जेवढे निवडून येतील तेवढं मग राज्य करतील अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा हे जोपर्यंत राजकीय भांडण आहे, राजकीय मतभेद आहेत, तोपर्यंत समाज व्यवस्थेला कुठलाही धोका नाही अशी परिस्थिती आहे. पण मध्यंतरी छगन भुजबळ असतील यांनी सांगितलं की 77ला जशी नामांतराची परिस्थिती आहे तशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. शरद पवार मध्यंतरी म्हणाले की महाराष्ट्राचा मणिपूर होतोय की काय याची चिंता व्यक्त केली आणि जे काही ग्राउंड रिपोर्ट येत होते त्याच्यावर एक दिसत होतं की याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही तर राजकीय मत राहणार नाही, तो सामाजिक मत होईल आणि सामाजिक मत झालं तर द्वेषामध्ये परिवर्तित होईल आणि द्वेषामध्ये परिवर्तित झालं तर मग दंगली करणं हे सोपं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. दंगल करणं मग सोपं आहे कारण का माणसाची पेटलेलंच आहे, फक्त आग लावण्याची गरज. आणि मग अशा वेळेस आम्ही असं ठरवलं की महाराष्ट्रामध्ये शांतता राखणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि शांतता राखायचं असेल तर मग आरक्षणाच्या संदर्भात आपण बोलू. इथे मत असणं वाईट नाही, राजकीय मत असणं वाईट नाही, पण राजकीय मत सामाजिक द्वेषामध्ये परिवर्तित होऊ नये हा आम्ही प्रचार करत आलो. मी असं आज मानतोय की त्याचा उलगडा झाल्यामुळे, त्या सगळ्या परिस्थितीचा उलगडा झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आत्ता असणारं दंगल नाही. जी परिस्थिती शरद पवारांनी वर्णन केली, जी परिस्थिती छगन भुजबळ यांनी वर्णन केली ती आता राहिली नाही. मतभेद आहेत. या निवडणुकीमध्ये सुद्धा ओबीसी मराठा समाजाला मतदान देणार नाही आणि मराठा जो आहे तो ओबीसीला मतदान देणार नाही. एवढं निश्चित आहे. आता तो टक्केवारीप्रमाणे कमी असेल, काही ठिकाणी 60% असेल, काही ठिकाणी 30% असेल, काही ठिकाणी 10% सुद्धा असेल. टक्केवारी तिथे असताना बदलत राहील, पण हे वातावरण आहे आणि हे वातावरण असल्यामुळे मग आम्ही लोकांना विचारत होतो की बा आरक्षण देण्याचा अधिकार कोणाला आहे? कोणाला आहे आरक्षण देण्याचा अधिकार? कोणाला आहे?
सरकार, केंद्र सरकार, केंद्र किंवा राज्य सरकारने असं आरक्षण दिलं तर ते संविधानिक आहे की नाही तपासण्याचा अधिकार कोणाचा आहे? कोर्टाचा. आपला अधिकार काय? आपला अधिकार काय? सरकार मतदान देऊन सरकार निर्माण करणं हा आपला अधिकार आहे. तर ही प्रक्रिया आम्ही ज्यावेळेस लोकांना समजावून सांगत होतो त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं की आपला वापर करण्यासाठी काही जण येतात. त्या आम्ही लोकांना म्हणालो की तुमच्याकडे कोणी असं भडकवायला येत असेल तर म्हटले खुर्ची घ्या चांगली, त्याला त्याच्यावरती बसवा, चहा पाजा, फराळ नाश्ता करा. ते झाल्यानंतर त्याला असणारा विचार सांगा की तू जे सांगितलेस ते आम्ही करायला तयार, तू जे सांगितलेस ते आम्ही करायला तयार आहोत. पण आमची आसारी एक आहे की तुझ्या घरातला तुझा मुलगा आणि तुझी मुलगी भांडण तंटा करण्यासाठी आमच्या बरोबर पाहिजे. तुझा मुलगा मुलगी तुझी जर देत असेल तर आम्ही तर भांडण तंटा करतो ना, आम्हाला काय. तर आपल्या इथे म्हण आहे की शिवाजी जन्माला आला पाहिजे, शेजारच्या घरात, आपल्या घरात नाही. तसं दंगल करणारी सांगणारी माणसं बरीच येतात पण स्वतःच्या घरातली माणसं उतरवत नाही. आणि स्वतःच्या घरातली माणसं उतरवायचं म्हटलं की पळ काढून मोकळं होतं. आणि म्हणून आम्ही असं यात्रेमध्ये लोकांना समजत आल्यामुळे हे सगळं थांबलं असं मी त्या ठिकाणी मानतो. पण हे जरी असलं तरी मूळ प्रश्न ओबीसीच्या आरक्षणाला धोका झालाय का, तो निश्चितपणे झालेला आहे. आपण गेली 30-40 वर्ष इथला असणारा गावगाड आपण असणारा बघतोय. वेगवेगळी इलेक्शन झाल्या, बाजार समितीच्या झाल्या असतील, विविध कार्यकारी सोसायटीच्या झाल्या असतील, जिल्हा परिषद झाल्या असतील, त्याच्यानंतर नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल. ओबीसी हा कधीतरी संघटित होऊन इथला जो प्रस्थापित आहे त्याला विरोध करण्यासाठी पुढे आला का? तर नाही आला. मग हे अचानक भांडण कुठून उद्भवलं? या अचानक भांडणाचं असणारं मी असं म्हणेन की जरांगे पाटील हे जे आहेत गावरान राजकारण करतात म्हणून एक तीर में दो निशाने, म्हणून एक तीर में दोन निशाने. त्यांनी एका बाजूला गरीब मराठ्याला आरक्षण पाहिजे आणि ती ओबीसीतूनच पाहिजे ही मागणी करून हा जो निजामी मराठा आहे, श्रीमंत मराठा जो आहे त्याच्यामध्ये धडकी भरवली, की या आरक्षणाच्या माध्यमातून थोडा स्थिर स्थावर झाला, तो स्थिर झाला तर हाच आपल्याला चॅलेंज करते, गरीब मराठाच आपल्याला चॅलेंज करते. आणि म्हणून आपण बघत असाल की शेतीमधला हमी भावाचा कायदा अजूनही होत नाही. कारण का हमी भावाचा कायदा झाला तर शेतकऱ्याला किमान माहिती आहे की किती आपल्याला उत्पादन झाले आणि त्याचा मोबदला किती मिळणार हा हिशेब त्याच्याकडे येतो. आणि तो हिशेब आला की तो आपला असणारा व्यवस्थित त्या ठिकाणी बसू शकतो. ही आर्थिक व्यवस्था शाश्वत
करायची नाही शेतकऱ्यांची. आर्थिक व्यवस्था शेतकऱ्याची शाश्वत करायची नाही म्हणून असणारं या ठिकाणी मिनिमम परचेस प्राईसचा जो कायदा, हमी भावाचा कायदा ज्याला आपण म्हणतो, तो कायदा केंद्र सरकारही करत नाही, राज्य सरकारही करत नाही. कारण का तो अस्थिर झाला, अनियंत्रित राहिला तर व्यापाऱ्यामार्फत हा जो शेतकरी वर्ग आहे, या शेतकरी वर्गाला नेहमीच अनिश्चिततेकडे आपण घेऊन जाऊ शकतो. आर्थिक सुरक्षितता त्याच्याकडे कधीच येणार नाही, तो आपल्याकडे कधीच चॅलेंज करणार नाही. पण आत्ता जो मार्ग सुचवला जरांगे पाटील यांनी की ओबीसीच्या आरक्षणातून हा श्रीमंत पाटलाच्या काळजात घुसला अशी असणारी परिस्थिती आहे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आपलं आरक्षण जात आहे म्हणून ताडकन ओबीसी जागा झाला आणि तो वाटच बघत होता कोणतरी पुढे यावं, वंचित बहुजन आघाडी पुढे येऊ किंवा आम्ही आरक्षण घ्यायचं आणि लढा आपण सुरुवात केला. पण हा बेसिकली लढा आम्ही लोकांना सांगत होतो की माणसांमध्ये लढल्या जाणार नाही, जमिनीवरती लढल्या जाणार नाही. हा लढा विधानसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेमध्ये लढल्या जाईल एवढं लक्षात घ्या. आपले गवळी साहेब आहेत, त्यांचं पिटिशन गेलं, मला 4दा भेटले, प्रकाश माझं पिटिशन तुम्ही वाचा. म्हटलं मान्य आहे, म्हटलं वाचलेलं आहे. म्हटलं तुम्ही गेलात करायला, गणपती झालाय त्याचा मारुती, म्हटलं ते मलाही माहिती आहे, म्हटलं कोर्टाने मारुतीच केलंय त्याचा. कोर्टाने उचललं की ओबीसीची जनगणना नाही ना, मग सरळ सांगितलं की ओबीसीचं आरक्षण लागू होणार. आणि मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीमध्ये आजही आपण बघत असाल की ओबीसीचं आरक्षण लागू नाही. याचं कारण की टक्केवारी किती आहे ती आणा आणि मग आम्ही लागू करतो. आता हे जे श्रीमंत मराठा आहेत की ज्यांच्या हातामध्ये पूर्ण सत्ता आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं, आमदार, खासदार, DCC बँकेचे चेअरमन किंवा इथे तर DCC बँक नाही आहे, अकोल्याला जोडलेली आहे, पण इथले जाणारे डायरेक्टर्स किंवा विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आहेत त्यांच्यामधलं आपण बघितलं, त्याचे प्रमुख जे आहेत सगळे, हे सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. हे सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते कुणाला शिरकाव करू देत नाहीत. आणि त्यांच्या तर लक्षात आलंय की आरक्षणामार्फत एक नवीन मार्ग सापडतोय आणि तो आता त्यांना कायमचा बंद करायचा किंवा काही वर्षासाठी तरी बंद करायचा. आणि म्हणून विधानसभेनंतर ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे, आपण लक्षात घ्या. जो सुप्रीम कोर्टामध्ये फॉर्म्युला वापरण्यात आला तोच फॉर्म्युला विधानसभेमध्ये वापरण्यात येईल की जनगणना ओबीसीची मागणी आहे, तिला आम्ही मान्य करतो, त्यातून ओबीसीची प्रत्यक्षात आकडेवारी किती आहे, टक्केवारी किती आहे ती आपल्याला मिळेल. आणि ती मिळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती आम्ही देतो. आम्ही स्थगिती देतो. आणि स्थगिती देतो म्हटल्यानंतर तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही, कोर्टातही जाऊ शकत नाही, कुठेही जाऊ शकत नाही. म्हणून म्हटलं की इथल्या असणाऱ्या गरीब मराठा ओबीसीचं भांडण नाही का, तर माझं म्हणणं नाही.
इथं खरं वर्णन आहे ते म्हणजे श्रीमंत मराठा 169 कुटुंब जी आहेत महाराष्ट्राचे राज्यकर्ते ती आणि गरीब मराठा असं असतात. पण बळी हा कोणाला तरी द्यावा लागतो. आता बळी कोणाला देतात येते? तो ओबीसीच्या आरक्षणाचा बळी दिला जातो. आता हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आपल्याला वाचवायचं आहे. आता कसं वाचवणार? आपण मगाशी म्हणालो की 2 तट पडलेले आहेत. ओबीसीने आत्ता जी विधानसभा बरखास्त होईल, कोणाला माहित आहेत का किती ओबीसीचे आमदार आहेत? माहिती आहेत का? तर नाही. आपण कधी परवा केली नाही. कारण का राज्यकर्त्यांनी जो कोणी केला त्यांनी असं सांगितलं जे जसं आहे तसं मी चालवणार, मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार. त्याच्यामध्ये जो राज्यकर्ता होता त्यांनी आश्वासन दिल्यानंतर मी जसं आहे तसं चालवणार, याचा अर्थ हा होतो की माझे जे अधिकार आहेत आणि मला जे मिळालेले अधिकार आहेत हे शाबूत आहेत, पाहिजे तेव्हा मी वापर करू शकतो. त्याच्यामुळे खुशाल त्यांनी आपली असणारी मान त्याच्या खांद्यावरती ठेवली आणि राज्य चालत राहील. आत्ता दुर्दैवाने आपण असं बघतोय. म्हणून मी मगाशी म्हणालो की जरांगे पाटील यांच्या मागणीवरती राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती. चूक आहे, बरोबर आहे, दुरुस्त करा, अमुक करा, हे करा, ते करा, असं जर सुचवी झाली असती तर मला असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीपुरते असे 2 तट उभे राहिले असते. असे 2 तट उभे राहिले असते. आज ते 2 तट आहे. एका बाजूला मराठा आहे, दुसऱ्या बाजूला ओबीसी आहे. राजकीय पक्षाने आत्ताही भूमिका घेतली तरी माझं म्हणणं असं आहे की हे 2 तट विरघळायला वेळ लागणार नाही. पण निवडणुकीच्या अगोदर हे निर्णय घेतील का, तर माझं म्हणणं नाही. हे निवडणुकीच्या अगोदर निर्णय घेणार नाही आणि त्यामुळे हा वाद जशाचा तसा आहे. आणि म्हणजे अनेक ओबीसी मला भेटतात, ते असतात म्हणतात मग वाचवायचं कसं? तर म्हटलं आता वाचवायचं असेल तर विधानसभेमध्ये पोचलं पाहिजे. आणि विधानसभेमध्ये पोचलं पाहिजे म्हणजे ओबीसीला मतदान दिलं पाहिजे. नुसतं 2-4 जण पाठवून चालणार नाही, डझनभर पाठवून चालणार नाही. ठराव तिथे विरोध करायचा आहे. तो ठराव विरोध करायचा असेल तर किमान 100 पाहिजे, तशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसी जसा प्रयत्न करेल की हा ठराव येऊ नये याच्यासाठी विधानसभेमध्ये जसा प्रयत्न करेल आणि त्यासाठी आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करेल, तशाच रीतीने हे जे 169 कुटुंब आहे की ज्यांनी या सगळ्या पक्षांना कैद केलेलं आहे, तेही बघतील की आपल्याकडे एवढी संख्याबळ आलं पाहिजे की आपण तिथे असणारा ठराव मंजूर केला पाहिजे. एवढी संख्याबळ पाहिजे की आपला असणारा ठराव मंजूर केला आणि ठराव मंजूर करून आपल्याला जे साधायचं आहे ते आपल्याला साधता येईल. पण यामध्ये 288 सभागृहाची ताकद, हा उभा फूट पडलेला असणारा मुद्दा आहे. आणि हा उभा फूट पडलेला असणारा मुद्दा असल्यामुळे आरक्षित जागा ज्या आहेत, 57 आरक्षित जागा, या सगळ्यात महत्वाच्या आल्या हे लक्षात घ्या. जो जिंकून आणेल
त्याच्या बाजूचं पारडं जड असं मी त्या ठिकाणी मानतो. जो निवडून आला, मग मराठा समाजाने असणाऱ्या ह्या 57 SC STच्या ज्या राखीव जागा आहेत, या जर निवडून आणल्या तर त्यांचं पारडं जड. ओबीसीने ह्या निवडून आणल्या तर ते ठराव थांबवू शकतात, कारण त्यांचं पारडं जड झालं. त्याच्यामुळे ओबीसीने आता असताना एक लक्षात घेणं महत्वाचं आहे, ते म्हणजे की ह्या आरक्षित जागा 57 ज्या आहेत, या 57च्या 57 जागा वंचित बहुजन आघाडीच्या जिंकून आल्या. प्रश्न पुन्हा शिल्लक एक राहतो, तो म्हणजे जरांगे पाटील जरी आरक्षण ओबीसीतून मागत असले तरी जो समूह त्यांच्या पाठीमागे उभा आहे त्याचे प्रश्न जसेच्या तसेच आहेत. ओबीसी आपलं असणारं आरक्षण सुरक्षित करेल. 100 आमदार आणून 100 आमदार आणून आपलं आरक्षण सुरक्षित करेल, इथपर्यंत ठीक आहे. पण जरांगे पाटील यांच्या पाठीमागचा असणारा जो समूह आहे की जो एक नवं आरक्षण मागतो, त्यालाही असणारं तोंड द्यावं लागेल. आणि म्हणून मी इथला असणारा सगळ्या गरीब मराठ्यांना असणारी विनंती करतोय की हा श्रीमंत मराठा तुम्हाला कधीच बरोबर घेणार नाही. जिथे सोयीकी केल्या जात नाही, जिथे सोयीकी केल्या जात नाही, तिथे बरोबरीने घेतल्या जाईल येत्या 10-12 वर्षामध्ये अजिबात. हा जो मराठा समाजामध्येच सामाजिक विषमता आलेली आहे, सत्ताधारी आणि बिगर सत्ताधारी, सत्ताधारी आणि बिगर सत्ताधारी, सत्ताधाऱ्यांनी एवढं कवच आवडलेलं आहे की ते कुणाला घुसूच देत नाही. हे कवच एकदा मोडलं की ही जी सोयीकी न साधण्याचा जो भाग आहे तो पूर्णपणे मोडून जाईल. हे आपण सर्व लक्षात घ्या की मग सर्वसामान्य झालेली असते. माझं आव्हान आहे की हा सामाजिक प्रश्न आहे, त्याला राजकीय अंग आहे, तेव्हा हे राजकीय अंगच राहिलं पाहिजे. मतदान जे आहे ते मतदान मराठा समाजाला वाटत असेल की आपण आपल्याच समाजाच्या माणसाला मतदान करावं, खुशाल करावं, माझं म्हणणं काहीच नाही. ओबीसीच्या माणसाला मतदान करावं, खुशाल करावं, काही त्याच्यामध्ये येत नाही. पण आपलं डोकं खराब करून घेऊ नये एवढंच फक्त मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. गावातली शांतता बिघडणार नाही याची दक्षता आपण घ्या ही अपेक्षा. आणि दुसरं 7 ऑगस्ट ही यात्रेचं सभेमध्ये रूपांतर होणार आहे आणि 7 ऑगस्ट हा मंडल दिन साजरा झाला पाहिजे. कारण का विश्वनाथ प्रताप सिंग यांनी 7 तारखेला मंडल कमिशन लागू झालं, घोषणा केली आणि GR काढला. तो आपल्याला माहीत असला पाहिजे, म्हणून तो दिवस मंडल दिवस साजरा झाला पाहिजे. या मागणीसाठी आपण सगळेजण औरंगाबादला या ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.